गणपती बाप्पा मोरया. आज आहे गणेश चतुर्थी आणि हा बघा देवाचा नैवेद्य तयार आहे. आज केलेले आहेत डाळ भात मोदक आणि ही आहे वाटाण्याची उसळ, अळूच्या वड्या आणि असं छानपैकी नैवेद्य आज बाप्पाला दाखवणार आहे. तुम्ही पण बनवलं असेल घरोघरी. आज हाच नैवेद्य असतो. उकडीचे मोदक पहिल्या दिवशी दाखवले जातात. 21 दाखवले जातात. मी 60 ठेवले आहेत आणि 7, 11 किंवा 14 किंवा 21 चुकलं तर माफ करा. मी माझ्या ज्ञानाप्रमाणे बाप्पासमोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यासमोर हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्याला म्हणायचं आहे, देवा चांगली बुद्धी दे. मी सुद्धा हेच मागणार आहे आणि छान छान पदार्थ बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे. आरती भजन पूजन प्रसाद बनवून वाटायचा आहे, खायचा आहे. सर्वांनी आनंदाने सण साजरा करणार आहोत, जो आपण दरवर्षी करतो तसाच. कोकणात बघा असे उकडीचे पदार्थ केले जातात, उकडीचे मोदक बनवले जातात आणि छानपैकी देवाला दाखवले जातात. केळीच्या पानावर मी आज उकडलेत कारण यांना हळदीच्या पानावर उकडलेले 1-2 वर्षापूर्वी थोडेसे कडवट लागले. पातोळ्या मात्र यांनी हळदीच्या पानातल्या आवडीने खाल्ल्या. त्यामुळे मी आज यावर्षी बनवलेले जे आहेत ते उकडलेले आहेत मोदक, ते केळीच्या पानावर उकडलेले आहेत. आणि बघा तर असं गणपतीकडे मागणं मागायचं आहे आणि विसर्जनाच्या वेळेला गणपतीला सर्व घरामध्ये फिरवायचं आहे. आपल्या बाप्पाला घर दाखवायचं आहे, बाप्पाला गाई गुरं गोठा आपली संपत्ती दाखवायची आहे, जेणेकरून तो त्याच्यावरती लक्ष ठेवेल, आशीर्वाद देईल आणि त्याच्यात भरभराट होईल. आपल्याला घरातली तिजोरी बाप्पाला दाखवायची आहे. उद्या 1.5 दिवसाचे गणपतीचं विसर्जन होईल. आज स्थापना होत आहे. तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. चला तर आता हा मी दाखवणार आहोत बाप्पाला नैवेद्य. तुम्ही सांगा तुम्ही काय काय केलं गणेशोत्सवामध्ये. बाप्पा मोरया.